बेजबाबदारपणे बोलतो. काही लक्षात आपल्याला. म्हणून खोटं बोललं तर वाईट आहेच आहे, पण त्याच्यामध्ये ही बेजबाबदारी फार धोक्याची आहे. बेजबाबदारपणे बोलतो. माहीत नसेल तर माहीत नाही म्हणून सांगावं. आपण करू शकत नसेल तर करू शकत नाही म्हणून सांगावं, परंतु थापा मात्र अजिबात मारू नयेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून खोटं बोलणं चूक आहे. दुसरं आहे कठोर बोलणं. रुक्ष बोलणं. पिसून वाचा म्हटलंय त्याला पालीमध्ये. रागात आपण बोलतो, कठोर बोलणं आहे. कोणाला दरडावून बोलतो, कठोर बोलणं आहे. कोणाला धमक्या देतो, कठोर बोलणं आहे. कोणाला धाक घालतो, कठोर बोलणं आहे. कोणाचा अपमान होईल अशा प्रकारे वागतो, कठोर बोलणं आहे. शिवी देतो, कठोर बोलणं आहे. मग असं हे कठोर बोलत असताना खरंच मनुष्य शुद्धीवरती असतो का? मी काय बोलतो याची त्याला जाणीव असते का? याच्यातून काय परिणाम होणार नाही याचा तो विचार करतो का? नाही विचार करत. की ह्या माझ्या बोलण्यातून दुःख निर्माण होणार आहे, ह्या माझ्या बोलण्याचा परिणाम माणसाच्या हिताच्या सुखाच्या विरोधात होणार आहे, याची जाणीवच नाही. म्हणून बोलून ठेवतो. तर तिथे जाणीव असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, कोणावरती चांगलं करण्यासाठी रागावलात तर ते कठोर बोलणं योग्य आहे. कदाचित खोटं बोललात तेही योग्य ठरेल, परंतु नंतर लागली तुमचा खुलासा आला पाहिजे की कशासाठी तुम्ही ते केलं. म्हणून मागे काहीतरी मी बोललो होतो, आईनं मुलाला मारलं. मारणं म्हणजे हिंसा आहे, परंतु मारलंच नाही तर मुलगा ऐकत नाही, शिकत नाही. हाही त्यातला दुसरा भाग आहे. म्हणून मुलांना जरी मारलं, त्यांना दुखावलं, तरी त्यानंतर जेव्हा सारं शांत होईल तेव्हा त्याला समजावून सांगणं फार आवश्यक आहे. ही चाइल्ड सायकोलॉजी आहे आणि आपले लोक त्याचा वापर करत नाहीत. का तसं केलं त्या मुलाला समजावून सांगा. मुलं शिकतात, पक्के होतात त्याच्यामध्ये, त्यांना तत्वही कळतं, जबाबदारीसुद्धा कळते. त्यामुळे लहान मुलांचं अपब्रिंगिंग करत असताना, त्यांचं संगोपन करत असताना या गोष्टीकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. नाही ते बडवायचा आणि हाकलून द्यायचा, पुढे तो विषय तिथे सोडून द्यायचा, हा काही प्रकार बरोबर नाही. आमच्या शेजारी असंच चालतं. ती आई आपल्या पोरांना अशी बडवते की काही सांगता येत नाही. परत त्याला मग काही तो संपला, विषय संपला देते. बडवलं, तो गप्प बसला, विषय संपला म्हणून. पण ती समजावून सांगत नाही त्याला का मारलं वगैरे म्हणून. ती फार आवश्यक आहे. म्हणजे पार्ट 1 संपला, पार्ट 2 फार महत्त्वाचा आहे. आणि त्या पार्ट 2कडे आपण कधी लक्ष देत नाही. आपण कोणाचा अपमान केला, पार्ट 1 संपला, पार्ट 2 आमच्या ध्यानीमध्ये सुद्धा नाही. अरे अपमान केला तर दुःख झालं, काही बोल तरी, एखादा मलम तरी लाव एखादा. पण नाही, आम्हाला घेणं देत नाही त्याशी. ही अशी परिस्थिती आहे ना. म्हणून कोणाला दुःख दिलं, काही वाईट झालं तर किमान सॉरी तरी म्हणायला शिका. ते युरोपियन या दृष्टीमध्ये फार महत्त्वाचे आहेत. त्यांची ही शिकवण मला फार आवडते. सॉरी तरी म्हणतात ते. आपल्या किती जीवावरती यायचं सॉरी म्हटल्यावरती, किती जीवावरती येतं. प्रत्येकाला विचार करून पाहिजे की सॉरी म्हणणं किती कठीण जातं, किती अवघड जातं. तर म्हणून नियम आपण धरून बसलो तर नियम आपल्याला मोडतो, दोन्हीकडून काहीतरी गडबड होते. पण तत्व आपण लक्षात घेतलं तर तत्वामध्येही लवचिकता असते, देवाणघेवाण असते, आदानप्रदान असते. म्हणून कठोर बोलायचं नाही, शिवी द्यायची नाही. शिवी ज्याला येत नाही अशी माणसं आहेत का जगामध्ये? शाळेमधल्या कोणत्या इयत्तेमध्ये शिव्या शिकवल्या जातात? मग तरी माणसांना एवढ्या कशा काय येतात? कोणत्या डिक्शनरीमध्ये शिवी लिहिलेली आहे? तरी सुद्धा शिवी देण्यामध्ये मनुष्य सर्वात एक्सपर्ट. हा वातावरणाचा परिणाम आहे ना. शाळेतही शिकवल्या, डिक्शनरीमध्ये नाही, पण समाजामध्ये नाही असं थोडंच आहे. आजूबाजूला सगळीकडे ऐकतो. आमच्या शेजारची मुलं अशी जोरदार शिवी देतात की सांगता सोय नाही. वय वर्ष 2.
वय वर्ष 2, फक्त बोलायला येतोय, पण ते बोलायला येताना मुलगा एवढी ठासून शिवी देतो. म्हणजे पालक म्हणून आपण जबाबदारी घेत नाही की आपण काय बोलतो आणि त्याचा कोणावरती काय परिणाम होतो आणि त्याच्या जीवनाला कोणती दिशा लागते, पुढे त्याच्या जीवनामध्ये काय दुःख निर्माण होतं. हा लांबचा विचार आहे, नाही करत आपण तो. आता शिव्या जगामध्ये नसावेत असं म्हटलं तर तेही शक्य नाही ना. कुठल्याही धर्मानं कानून केला शिवी द्यायची नाही तर लोक पाळणार आहेत का? नाही पाळणार. ते स्वाभाविक वाटतं, नॅचरल वाटतं. पण काही असो, कठोर बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, पहिली गोष्ट. कठोर बोलायचं नाही, दुसरी गोष्ट. आणि निंदा चहाडी करायची नाही. कोणाची निंदा करायची नाही, कोणाच्याबद्दल वाईट विचार करायचा नाही. आणि कोणाच्याबद्दल काही आपल्याला ऐकायला मिळालं असेल, माहिती मिळाली असेल तर चुकीच्या पद्धतीनं दुसऱ्याला सांगून ते प्रकरण चिघळावायचं नाही, आगीत तेल ओतायचं नाही. तुम्हाला काही माहीत झालं, त्याचा सदुपयोग करता येत असेल तर जरूर करा, तिसऱ्या माणसाला सांगून. पण त्याचा सदुपयोग होणार नसेल, दुरुपयोग जर होणार असेल तर तिसऱ्या माणसाला त्या गोष्टी सांगायच्या नाहीत. त्याला आपण लावालावी करणं असं म्हणतो. कोणाची निंदा करायची नाही. कोण कसा आहे तुम्ही जाणता ना, तुमच्या मनापुरतं ठेवा, दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही. सांगण्याची वेळ आली तर प्रशिक्षण होईल, प्रबोधन होईल, काही धडा दिला जाईल, काहीतरी त्याच्यातून चांगलं घडेल याची खात्री असेल तरच बोला, नाही तर बोलण्याचं कारण नाही. पण आम्ही सारे लोक बातमीदार होण्यासाठी इतके उत्सुक असतो की कुठे काही ऐकलं काय की चालला सांगा जगाला. त्यामुळे जर्नलिझमचा स्वतंत्र कोर्स करण्याची कुठल्याच माणसाला गरज नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येकजण जन्मतः बातमीदार आहे, जर्नलिस्ट आहे. काय काय कोणाला सांगत राहतो याचा जर्नलिस्टला विचार करावा, आवश्यकता नाही त्याची. खूप गोष्टी ज्या आहेत त्या नुसत्या या कारणानं ऐकायच्या, तिकडे सोडून द्यायच्या. पण ह्या लावालावीमुळं काय होतं माहिती आहे, काम करणारी माणसंही रद्दबादल होतात, चांगली माणसंही निकालात निघतात. चांगल्याचा साथ सुटतो, विश्वास तुटतो. विश्वास तोडायला सर्वात मोठं काम कोणतं होत असेल तर हा आग लावेपणा. काहींचं आडनाव आहे आग लावे, मला मोठं आश्चर्य वाटतं त्यांनी, कसं ते बदललं पाहिजे त्यांनी. ते काही चांगलं आडनाव नाही आहे. आणि आहे, चांगली गोष्ट आहे की आपल्या समाजामध्ये ही जाणणारी माणसं आहेत. आणि मी प्राध्यापक प्रदीप आगलावे यांचा विशेष उल्लेख करू इच्छितो की त्यांनी हे मर्म लक्षात घेतलं. आणि आगलावे जेवढी कुटुंब आहेत, त्यांची ज्ञाती आहे, नातेवाईक आहेत, त्या साऱ्यांनी नामांतर करायचं ठरवलं. आय मीन दॅट्स अ ग्रेट थिंग. आजच पाहिजे, म्हणजे जाणीव आहे लोकांना. तर अशा प्रकारे जेवढी घाणेरडी आडनाव आपल्या ती सारी लोकांनी बदलली पाहिजेत जाणीवपूर्वक. त्यांनी आमचा अपमान करायचा आणि आम्ही त्याला चिकटून राहायचं. हे तू दलित आहेस म्हणजे मी खालचा आहे, नीच आहे, मी का स्वतःला दलित म्हणून घ्यायचं? माझा प्रश्न जर तू कोण बोलला ना मला दलित. पण आम्ही दलित म्हणण्यामध्ये भूषण म्हणतो, दलित म्हणण्यामध्ये अभिमान बाळगतो. अगदी श्रीमंत झालो, कर्तबगार झालो तरी आम्ही दलित म्हणण्यामध्ये भूषण म्हणतो. म्हणून दलित चेंबर ऑफ कॉमर्स आहे ना म्हणून. आता दलित एवढा शब्द दिसला तुम्हाला जगात, दुसऱ्या भाषेमध्ये दुसरे चांगले शब्दच नाहीत का? का दुसरा एखादा शब्द घेतला नाही? तर मनुष्य जातीचा किती गुलाम आहे त्याचा पुरावा आहे, ढळढळीत पुरावा आहे की तुम्ही त्या जातीय भावनेतून मुक्त झालेलं नाही. कुठल्याही बौद्ध माणसानं स्वतःला दलित समजू नये, शेड्यूल कास्ट म्हणून नाही देणं स्वतःला. मी एक बौद्ध आहे, मी अत्यंत सन्माननीय मनुष्य आहे, अत्यंत स्वाभिमानी मनुष्य आहे. मी कोणत्याही कोणापेक्षा कमी नाही
नीच नाही, दुर्बल नाही, टाकाऊ नाही, ही भूमिका घेतली पाहिजे. तर त्या स्वाभिमानाला काही किंमत आहे, त्या स्वाभिमानाला काही अर्थ नाही आहे. काही असो, खोटं बोलणं दुःखदायक आहे, कठोर बोलणं दुःखदायक आहे, निंदा चाहडी करणं दुःखदायक आहे, आणि संप फलापा म्हणजे बडबड करत राहणं, गप्पा मारत राहणं, चकाट्या पिटत राहणं, हे तितकंच वाईट आहे. कारण गप्पा मारण्यामध्ये मनुष्य कुठे आणि कसा वाहवत जातो त्याचा त्यालाही पत्ता नसतो. गप्पाच असतात त्या, एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी असा भरकटत जातो. तर त्यामध्ये त्याची नीट विचार करण्याची, तर्कशुद्ध सूत्रबद्ध विचार करण्याची मानसिक शक्ती खच्ची होते, दुर्बल होते. म्हणून गप्पा मारत बसायच्या नाही. गप्पा मारणं इतकं वाईट आहे आणि लोकांचा तो फार मोठा टाईमपास आहे. पण त्याचे दुष्परिणाम मानसिक काय होतात? सूत्रबद्ध तर्कशुद्ध विचार करण्याची माणसाची मानसिक शक्ती कमजोर होते. रॅशनल पॉवर ऑफ माइंड कमजोर होते. हा त्याचा मानसिक दुष्परिणाम आहे. आम्हाला त्याची कशाचीच कल्पना नाही. गप्पा मारणं भारतीयांचा सर्वात आवडता कार्यक्रम आहे. गप्पा मारणं भारतीयांचा सर्वात आवडता कार्यक्रम आहे. आता कुठे कुठे कशा कशा गप्पा मारतो हे आपल्याला माहीत आहे. त्या गप्पा मारणं हे काही योग्य नाही आणि त्यापासून आपली मानसिक शक्ती दुर्बल होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्या 4 प्रकारच्या वाचा ज्या आहेत त्या टाळल्या पाहिजे. त्याला सदाचरण म्हटलेलं आहे. कायदा नाही की खरंच बोललं पाहिजे, कायदा नाही, जबाबदारी आहे. एक शील घेतलेला आहे, एक तत्व मी घेतलेलं आहे, म्हणून मी खोटं बोलणार नाही. कठोर बोलायचं नाही, कायदा नाही, पण ते तत्व आहे. त्या तत्वाचं मी पालन केलं तर समाजामध्ये माझे संबंध चांगले राहतील. एकमेकाशी आम्ही चांगले राहू, चांगले जगू, ते सुखकारक आहे, ते फायद्याचं आहे. तर या पद्धतीनं तत्व म्हणून त्याचा स्वीकार करायचा. म्हणून बुद्धाची भाषा फार विलक्षण आहे, सर्वात उत्तम भाषा. की त्यांनी पंचशील दिलं किंवा कुठलं जरी शील दिलं तर ती भाषा कशी आहे? जसं पानातिपाता विरमणी शिक्षापदं समादियामी, ही शिकवण आहे. ती शिकवण मी अंगीकृत करतो, त्या शिकवणीचा मी स्वीकार करतो. प्रत्येक माणसानं ते करायचं आहे. बुद्ध म्हणत नाही घेतलीच पाहिजे म्हणून. काही लक्षात आपलं? बुद्धानं शिकवण सांगितली, ती शिकवण आपण घ्यायचे स्वातंत्र्य आमचं कायम ठेवलेलं आहे. म्हणून आपण स्वतः म्हणतो समादियामी, मी ती आत्मसात करतो, मी ती घेतो, मी संपादित करतो. प्रत्येक माणसाने ती जबाबदारी घ्यायची. नाही घेतली तर तो प्रश्न त्याचा. बुद्धाचा कुठलाही दबाव नाही, धम्माचा कुठलाही दबाव नाही. ही भाषासुद्धा इतकी विलक्षण आहे, इतर कुठल्याही धर्मामध्ये अशा प्रकारची भाषा आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि मग तिसरे जे आहे ते आहे वैचारिक दुराचरणाचे 3 प्रकार. आता हा यातला अवघड विषय आहे. वैचारिक, मानसिक. मानसिक दुराचाराचे पहिला प्रकार आहे लोभ. असा मनुष्य परधनाचा सारखा हव्यास करतो. दुसऱ्याचं आपल्याला मिळावं अशा प्रकारची भावना बाळगतो. थोडक्यामध्ये स्वार्थाच्या मागे लागतो. सतत डोक्यामध्ये स्वार्थ, बाकी दुसरं काही नाही. तर अशी जी मानसिकता आहे ही समाजामध्ये दुःख निर्माण करते. माणसं जोडण्याच्या ऐवजी माणसं तोडते
लोकांना धोका होतो आणि त्या धोक्यामधून हिंसाचार निर्माण होतो, नाना प्रकारचं मानवी दुःख निर्माण होतं. म्हणून आपला लोभ, त्याचं स्वरूप आपल्याला माहीत असलं पाहिजे. लोभ नसावे त्यातली भाग नाही. भूक लागली, अन्नाचा लोभ माणसाला होणारच, नैसर्गिक आहे ते. पण ते अन्न मिळवताना आम्ही कोणाचा प्राणच घेतला पाहिजे, त्याला मारूनच खाल्लं पाहिजे याची गरज आहे का? आणि तसं पाहिलं तर प्राकृतिक दृष्ट्या मनुष्य हा मांसाहारी प्राणी नाही. वैज्ञानिक दृष्ट्या, त्याच्या शरीराच्या रचनेच्या दृष्टीनं मनुष्य हा मांसाहारी प्राणी नाही. त्याचा जबडा जो आहे 32 दातांचा, हा चर्वण करणारा आहे. मोठी वस्तू छोटी करून, मऊ करून, बारीक करून खाण्याच्या कामाचा आहे. त्यामुळं जात्यासारखा वापर करणारा माणसाचा जबडा आहे. काही लक्षात येतं? नेमका असा जगडा गाईचा आहे, बैलाचा आहे, म्हशीचा आहे, त्या शेळीचा आहे, त्या मेंढीचा आहे. मग आता हे जे प्राणी आहे ते हत्तीचा जबडा तसाच आहे. हत्तीचा दाखवायचा दात वेगळा असतो बरं, खायचा वेगळा असतो, तो काही आपल्याला दिसत नाही. तर ह्या सर्व प्राणी ज्यांचा जबडा माणसासारखा आहे, हे सारे प्राणी शाकाहारी आहेत, गवत खाणारे आहेत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा. माणसाच्या अक्कलेमुळं तो थोडासा बिघडलेला आहे आणि जिभेमुळं जरा जास्तच वाहत गेलेला आहे. म्हणून त्याला नको त्या सवयी लागल्या आणि काही घाण्यासाठी तो पुढे सरसावला. जिभेचे लाड आहे, त्यापेक्षा दुसरं काही नाही. शरीराचं डिमांड आहे अशातला भाग नाही. मी मागे एक गोष्ट ऐकली होती, उत्तर प्रदेशातल्या पहिलवानाची. पहिलवान होता, त्याला पहिलवानकी करणं मोठं आवडत होतं, परंतु गरीब फार. तो अक्षरशः गवत खायचा आणि गवत खाताना त्याचे फोटो जे ते प्रसिद्ध झालेले आहेत. गवत खाऊन तो पहिलवान झाला. शक्य आहे? शक्य आहे. हत्तीकडे पहा, एवढी ताकद हत्तीमध्ये कुठून आली? गवत खाऊन आली. आपण ट्राय करून पाहायला काय हरकत आहे? चहा प्यायचं तर सकाळी गवती चहाची पानं चावून खायची. काय फरक पडणार आहे? काहीतरी पडेल, अनुभव तरी येईल. परंतु मनुष्य तसा भाजीपाला खाणाराच मनुष्य आहे, फळं खाणाराच आहे. तो काही मांसाहार करणारा प्राणी नाही. कारण ज्याला लचका तोडणं म्हणतात, लचका तोडण्यासाठी 16 नावाचे दात आवश्यक असतात, त्याच्यामध्ये अंतर आवश्यक असतं, तेव्हा ते दात त्या मांसामध्ये घुसतात आणि तो लचका तोडतात. माणसाला आपल्या तोंडानं लचका तोडता येतो का? नाही. एका रांगेमध्ये आहेत. तुकडा फार तर तोडता येईल, लचका नाही तोडता येत. दोन्हीमधला फरक लक्षात आला? तुकडा तोडता येईल पण लचका घेता येणार नाही. लचका म्हणजे एकदम एक गठ्ठा काढून टाकणं, मांसाचा तुकडा काढणं वगैरे. तर काही असो, मनुष्य हा काही हिंसक प्राणी नाही. या अर्थानं मांसाहारी प्राणी नाही, तो शाकाहारी प्राणी आहे नैसर्गिकरित्या सुद्धा. हे आपण जाता जाता लक्षात ठेवलं पाहिजे. तर लोभ हे मनुष्य समूहाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करणारा सर्वात मोठा घटक आहे. लोभामुळं पिळवणूक होते, लोभामुळं अत्याचार होतात, लोभामुळं आक्रमणं होतात, लोभामुळं हिंसाचार होतो. लोभाच्या पोटी मनुष्य वाटेल ते वाईट करायला मागे पुढे पाहत नाही. म्हणून लोभ हा मनुष्य जीवनाचा शाप मानलेला आहे. आपल्या आवश्यकतेच्या पूर्तीसाठी जे आपण लोभ बाळगतो तो नैसर्गिक आहे. जसं पोट भरून जेवण झालं आणि लागलीच 5 मिनिटामध्ये तुम्हाला 15-20 पंचपक्वानं ठेवून जेवायला दिलं, आपण खाणार आहात का? खाऊ शकत नाही. नुसते बघतही राहू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
नुसत्या बघण्यानं तोंडाला जे पाणी सुटतं ते सुद्धा सुटणार नाही. ही तर वस्तुस्थिती आहे. म्हणजे लोभाच्या मर्यादा स्पष्ट आहेत. म्हणून आपला उदरनिर्वाह करणं, आपला चरितार्थ चालवणं, आपल्या गरजा भागवणं, यासाठी योग्य मार्गानं जे काही मिळवता येईल आपल्या शक्तीनुसार, आपल्या कर्तृत्वानुसार, आपल्या योग्यतेनुसार ते मिळवत राहणं, याला तर बुद्ध धर्मामध्ये सम्यक आजीविका म्हटलेलं आहे. त्यासाठी मला दुसऱ्या लुटण्याची काहीच गरज नाही, दुसऱ्याचं चोरण्याची गरजच नाही. म्हणजे माणसाला वेगळ्या प्रकारे व्यवहार करता येऊ शकतो. आणि त्या व्यवहारामध्ये मग पुढे आणखी गोष्टी आहेत. माणसाजवळ करुणा आहे, माणसाजवळ मैत्री आहे, माणसाजवळ दया आहे. तो एकमेकाला समजू शकतो, एकमेकाचं दुःख आजमावू शकतो, एकमेकांना सहाय्य करू शकतो, एकमेकाच्या कामी पडू शकतो. ही क्षमता माणसामध्ये आहे ना. त्यामुळे लूटमारच केली पाहिजे याची गरज नाही. सामंजस्यानं सुद्धा तुम्ही एकमेकाच्या त्या सुखामध्ये सहभागी होऊ शकता. हे खरं आहे की खोटा आहे? हा समजूतदारपणा असला पाहिजे. म्हणून दानाची वृत्ती असली पाहिजे, मैत्रीची भावना असली पाहिजे, करुणा असली पाहिजे, दया असली पाहिजे. आहे माणसामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये. त्याचा त्यानं वापर जर केला तर त्याला दुसऱ्याचं लुबाडण्याचं आणि आपला स्वार्थ साधत दुसऱ्यांची फसवणूक करून त्यांना दुःख देण्याचं काहीही कारण शिल्लक राहत नाही. ही सदाचाराची ताकद आहे. काही लक्षात आहे आपल्याला? सदाचाराची ही ताकद आहे. आणि जी माणसाला कृतीमध्ये आणणं, स्वतः आणि इतरांच्यासाठी सुख निर्माण करणं शक्य आहे. फक्त मनुष्य करू शकतो, बाकी कोणाला ते जमू शकणार नाही प्राण्यांना. त्यामुळं स्वार्थाला आपण आवर घालू शकतो आणि निस्वार्थ बनून जीवन जगू शकतो. आणि असा अनेक संतांनी आदर्श घालून दिलेला आहे. माणसानेच माणसापुढे आदर्श निर्माण करून दाखवलेला आहे. त्यामुळं ती खोटी गोष्ट आहे असं आपलं म्हणता येणार नाही. अनुभव सिद्ध ते तत्व आहे. आणि मग दुसरा मानसिक जो विकार आहे तो आहे द्वेष. दुसऱ्याचा दुस्वास, द्वेष. मनुष्य का द्वेष करतो? काय कारण आहेत? द्वेष करण्यामध्ये पहिलं कारण आहे आपल्या अपेक्षांची पूर्ती होत नाही म्हणून मनुष्य दुसऱ्याचा द्वेष करतो. आपणाला वाटतं एक तसं असत नाही किंवा तसं दुसऱ्याजवळ काही असतं तेव्हा माणसाच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो. पहिला द्वेष निर्माण होतो आपल्या स्वार्थात कोणी आडवा आला तर. आणि त्याचं उदाहरण हिंदी सिनेमामधला त्रिकोण, ट्रायंगल. हिंदी सिनेमामधला ट्रायंगल माहीत आहे ना? 3च गोष्टी फक्त माणसानं मास्टर करायच्या, तो हिंदी सिनेमाचा महर्षी होऊन जाईल. हिरो, हिरोईन आणि व्हिलियन. ट्रायंगल निर्माण झाला, त्रिकोण निर्माण झाला की हिंदी सिनेमा तयार. माणसाच्या सिनेमाचं तसंच आहे की हिरो हिरोईन एकमेकाचं आकर्षण, त्यांना हिरोची अपेक्षा तीच. म्हणून त्या दोघांच्या जीवनामध्ये तिसरं प्रकरण आलं, हस्तक्षेप झाला, दुःख निर्माण झालं, द्वेष निर्माण झाला. मग हिरो हिरोईनने त्याचा द्वेष करायचा आणि त्यानं सुद्धा त्यांचा द्वेष करायचा. अशा प्रकारे देवाणघेण्यासाठी, प्राप्तीसाठी, एकमेकाच्यापासून लुबाडण्यासाठी मनुष्य द्वेष करतो. हे पहिलं कारण. दुसरं कारण आहे न्यून्यगंड, इन्फिऑरिटी कॉम्प्लेक्स. प्रत्येक माणसामध्ये न्यून्यगंड असतो. आपल्याजवळ काहीतरी कमी आहे, आपल्याजवळ कशाची तरी कमतरता आहे. मग ज्याची कमतरता आपल्याजवळ आहे ते जर दुसऱ्याजवळ आपण बघितलं तर त्याच्याबद्दल आपल्याला मत्सर वाटायला लागतो, ईर्ष्या वाटायला लागते, द्वेष वाटायला लागतो. काही लक्षात आलं का? हे महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या त्याला काहीच महत्त्व नाही, काळीचीही किंमत नाही, फक्त आपल्या मनाचा खेळ आहे तो. आणि त्या मानसिकतेमुळे आपण दुःख निर्माण करतो, माणसामध्ये दुरावा निर्माण करतो.
म्हणून गरीब माणसाला श्रीमंताचा हेवा वाटतो. गोष्ट खरी आहे. फारसं सुंदर नसणाऱ्या माणसाला सुंदर माणसाचा हेवा वाटतो. गोष्ट खरी आहे. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याजवळ नाही, दुसऱ्याजवळ आहे, हेवा वाटतो. द्वेष निर्माण होतो, नावड निर्माण होते. काही लक्षात आपल्याला? ही आपली मानसिक अवस्था आहे. वस्तुस्थितीची त्याचा काडीचाही संबंध नाही. म्हणजे मनच आपल्याला या प्रकारे नाही त्या दुःखामध्ये अडकवून ठेवते. लक्षात घ्या. मनुष्य द्वेष का करतो याचं उत्तर कोणाजवळही नाही, कोणाजवळच नाही. द्वेष करतो त्याची ही मानसिक कारण आहेत. एक तर दुसऱ्याचं हवं असतं म्हणून द्वेष करतो. दुसरा नावडत नाही का, आवडत नाही का, तर आपल्याजवळ काहीतरी कमजोरी असते, आपल्याजवळ काहीतरी कमतरता असते म्हणून दुसऱ्याचं पटत नाही. ही दोन महत्त्वाची कारणं आहेत. आणि तिसरं कारण आहे की दुसरा मनुष्य आपल्याशी नीट वागत नाही. मग आपल्याशी वागत नाही, आपली इज्जत करत नाही, आपल्याला महत्त्व देत नाही, आपल्याशी सामोपचारानं वागत नाही. मग त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग निर्माण होतो, द्वेष निर्माण होतो. तीनच कारणं आहेत. आपलं पटत नाही त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. एकत्रित वावरलं तरी छोट्या मोठ्या गोष्टीवरून आपण द्वेष धरून बसतो. चुका तर सर्वांच्याच होतात, चुकत नाही असं कोण आहे जगामध्ये. पण कोणाची चूक आपण इतकी धरून ठेवतो आयुष्यभर, एवढे उपकार केले त्याच्यावरती, जाणीव नाही म्हणे त्याला. एखाद्यावेळेस नसेल जाणीव, पण त्याला जाणीव नसेल म्हणजे काही गुन्हा केला का त्यानं? त्याला समजलं नसेल आपल्यावरती कोणी उपकार केले, मग त्यांनी गुन्हा केला का? नाही गुन्हा केला. मग तुम्हाला तो गुन्हेगार का वाटावा? का तो तुम्हाला वाटतं माझा अहंकार आहे, मी त्याला मदत केली आणि माझ्याशी त्या अहंकाराच्या म्हणजे आपल्या अहंकाराला संतुष्ट ठेवेल, प्रसन्न ठेवेल, आपल्याशी चांगला वागेल, गोड बोलला, असं तो वागत नाही माझ्या अपेक्षेप्रमाणे. म्हणजे आपल्या अपेक्षेप्रमाणे न जगणाऱ्या न वागणाऱ्या माणसाशी आपलं वैर निर्माण होतं, त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. अपेक्षा आपल्या असतात, तो त्या माणसाचा दोष नसतो, पण आपल्या अपेक्षेप्रमाणे तो वागत नाही म्हणून आपण त्याच्याशी वैर करतो. हे खरं आहे की खोटं आहे? म्हणून अपेक्षा सुद्धा गुन्हेगार ठरतात. आणि त्यामुळे बुद्धिझममध्ये फार महत्त्वाची गोष्ट सांगितली की नको त्या अपेक्षा बाळगू नका. आपल्या अपेक्षा असतील तर त्या स्पष्टपणे बोलून दाखवा, मनात ठेवू नका. आणि दुसऱ्या माणसानं मन कवडेप्रमाणे त्या जाणाव्यात आपल्याशी वागावे अशा अपेक्षा ठेवू नका. स्पष्ट बोलून दाखवा ही अपेक्षा वगैरे. आणि मग शक्यता लक्षात घ्या की अपेक्षांची पूर्तता होऊ शकते की नाही, सामंजस्यानं. जर सामंजस्यानं पूर्तता होत असेल तर सुख राहील. पण त्या पूर्ततेमध्ये सामंजस्य नसेल, अपूर्ती असेल तर दुःख निर्माण होईल. प्रत्येक सांसारिक जीवनामध्ये दुःख यामुळे निर्माण होत असतं. अपेक्षांची पूर्तता नाही झालं रुसणं, फुगणं, भांडणं सुरू. संसारामध्ये दुःख का निर्माण होतं? कोण निर्माण करतं? आपण स्वतः निर्माण करतो, बाहेरचं कोण निर्माण करत नाही. आणि घरामध्ये अपेक्षा भंग झाला, दुःख निर्माण झालं, मग या दोघाही दुःखी माणसानं कोणाकडे जायचं? तो चालला दगडाकडे आशीर्वाद मागायला, आमचं दुःख नष्ट कर म्हणून. म्हणजे देवळामध्ये आहे का अकलेचा काही पत्ता? मनुष्य म्हणून इतके आपण टाकाऊ म्हणतो, अक्षरशः टाकाऊ, होपलेस, हेल्पलेस, की आपण कोणाच्या नादी लागतो, कोणाच्या पुढे काही मागतो याचंही आम्हाला शुद्ध राहत नाही. ही परिस्थिती आहे. तेव्हा त्याला धर्माची आशा वाटते, मग तो धार्मिक बनतो, धर्माकडे जातो, कुठल्याही धर्माचा असो. पण या भावनेनं तो जात असेल तर तो मूर्खपणा आहे. काही लक्षात आलं? अपेक्षांची पूर्ती
आपापसामध्ये विचार विमर्श करूनच होऊ शकते. नसेल होऊ शकत तर समजूतदारपणा बाळगून आपण त्यातलं दुःख निर्माण होण्याचं काम बंद पाडू शकतो. म्हणून कम्युनिकेशन, प्रिय वाचा, हे बुद्ध धर्माने दिलं खास मंत्र आहे याच्यावरती. प्रिय वाचा, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम अप्रियम, ही बुद्ध धर्माची मुख्य शिकवण आहे. सत्य बोला. मग सत्य बोलल्यामध्ये खरं बोलणं आलं, निंदा चाळी करण्यापासून अलिप्त राहणं आलं, कठोर बोलणं, शिवीगाळी करणं हे सुद्धा आलं, बडबड करणं व्यर्थ ते सुद्धा आलं. त्याला एकंदरीत त्या चारही प्रकारच्या बोलण्याला सत्य म्हटलेलं आहे. सत्यम ब्रूयात, सत्य बोला. प्रियम ब्रूयात, पण प्रिय वाटेल, गोड वाटेल, योग्य वाटेल अशा पद्धतीनं बोला. रोखठोक बोलू नका. न ब्रूयात सत्यम अप्रियम, जे अप्रिय वाटेल असं सत्य बोलू नका. म्हणजे सत्य बोलताना काय कोणती काळजी घ्यायला सांगितल्या? प्रिय वाटेल अशा पद्धतीनं बोला. आपला स्वभाव कसा, मी सत्य सांगितलं कळत नाही का तुला, म्हणजे तिथेही उद्धटपणा आहेच, तिथे आगाऊपणा आहेच. काही लक्षात आपल्याला? अनेकदा आपण आपला तो आगाऊपणा तिथे मिरवतो, म्हणजे सत्य बोलण्याच्या नावाखाली, आणि सारं बिघडवून टाकतो. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात हे महत्त्वाचं तत्व आहे की सत्य बोलतानाही चांगलं वाटेल असं बोला, बरं वाटेल असं बोला. उगीच सत्य बोलण्याचा तो अहंकार बाळगून ठासून बोलू नका आणि दुःख निर्माण करू नका. पण अनेकदा माणसाला, नाही मी फार हजर, म्हणजे काय, मी फार स्पष्ट वक्ता आहे, अशी भाषा लोक बोलतात. हे स्पष्ट वक्तेपण हा असा पागलपणा आहे. सत्य बोलताना, आता कुणीही मरायला टेकलेला आहे, डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की काय कधी जाईल सांगता येत नाही, तुम्ही गेला त्या पेशंटला भेटायला आणि सत्य बोलण्यासाठी हरिश्चंद्राचा अवतार घेतला. अरे बाबा काही काळजी करू नको, डॉक्टर आताच म्हणाले कधीच असल्याचा काही भरोसा नाही वगैरे म्हणून. असं सत्य तुम्ही त्याच्याशी बोलणार का? कारण स्पष्ट वक्ता ना, सत्यच बोलतो मी. काय होईल, तो आणखी 4 घटकांनी जायचं तर आताच जाईल ना. म्हणून कुठे सत्य बोलायचं याला नियम दिलाय बुद्धानं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, योग्य पद्धतीनं बोला, बरं वाटेल असं बोला, प्रिय वाटेल असं बोला. सत्य बोला पण प्रिय वाटेल, पण नसेल प्रिय वाटत तर बोलू नका. इतकी साधी सरळ सोपी शिकवण आहे, परंतु ती शिकवण जगामध्ये लोक पाळत नाहीत. अनेक अशी अहंकारी माणसं आहेत, आम्ही स्पष्ट वक्ते आहोत, जे आहे ते रोखठोक सांगणारे आहोत. त्यांना कळत नाही की आपण कितीही पागलपणा करतो आहोत, सत्य बोलण्याचा आपण किती विपर्यास करतो आहे. बुद्धानं जे सांगितलं ते आम्ही कधी लक्षातच घेतलं नाही. आमचा हा अहंकार आहे त्याच्यामधून वाढला, कारण सत्य बोलण्याचा अहंकार असतो लोकांना फार. काही माणसं अशी पाहायला मिळतात, तो अहंकार बाळगतात. बुद्धानं नेमकं ते सांगितलं की तो अहंकार बाळगायचा नाही कुठला, तो आपला नैसर्गिक स्वभाव झाला पाहिजे, नॅचरल बिहेवियर. अहंकार बाळगण्याचा, मोठेपणा समजण्याचा, काहीतरी आपण वेगळे आहोत असं समजण्याचा विचार डोक्यामध्ये येता कामा नये. तर ही सत्य बोलण्यामधली फार मोठी ताकद आहे. आणि ह्या सत्य बोलण्यामधून मग वैर निर्माण होत नाही, दुस्वास निर्माण होत नाही, ईर्ष्या मत्सर निर्माण होत नाही. दुसऱ्याचं किती चांगलं असलं तर ते चांगलं बघून आपल्या पोटात दुखायला लागत नाही. आणि माणसाचा साधारण स्वभाव आहे, दुसऱ्याचं चांगलं बघितलं की कुठलाही रोग न होता आणि कुठलंही अपचन न होता आपल्या पोटात दुखायला लागतं, आहे ना भानगड. त्याच्यावरती औषध कुठलंच नाही, ही अशी पोटदुखी तर जन्मभर चालू राहील. तर मानसिकदृष्ट्या आपल्याला संतुलित राहायचं असेल तर सत्य बोललं पाहिजे, परंतु प्रिय बोललं पाहिजे, अप्रिय बोलायचं नाही. त्यामधून 3 गोष्टी होतात. नंबर 1ची गोष्ट, कोणाची फसगत होत नाही.
फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंबर 2ची गोष्ट, आपले आणि दुसऱ्यांचे संबंध बिघडत नाहीत. आणि यातून तिसरी गोष्ट प्राप्त होते ती म्हणजे परस्पर विश्वास. विश्वासास पात्र असतो असा मनुष्य. विश्वास कधी तुटत नाही. आणि विश्वासात प्राप्त होणं, परस्परांच्या विश्वासात लायक बनणं, विश्वास टिकवण्यासाठी, विश्वास जोपासण्यासाठी ह्या विशिष्ट प्रकारे जगणं, याला म्हटले सदाचरण. सदाचरण यासाठी आवश्यक आहे की माणसाचा माणसावरती विश्वास राहिला पाहिजे आणि त्याला एकोप्यानं जगता आलं पाहिजे सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी. नेमका हा पण एक विशिष्ट मुद्दा कुठल्याही धर्मामध्ये नाही, तो फक्त बुद्धाच्या धर्मामध्ये आहे. इतर धर्मांनी देवाचा हुकूम सांगितला, देवाची आज्ञा सांगितली, देवाला असं वाटतं म्हणून कर. काही फरक लक्षात आला? देवाला वाटून तर न वाटू काय पडलंय त्याच्यावरून? खरा मुद्दा आहे की इथे मी ज्याच्याबरोबर वावरतो त्याला काय वाटतं तो महत्त्वाचा मुद्दा आहे. मी त्याच्या विश्वासात प्राप्त आहे का, तो माझ्या विश्वासात प्राप्त आहे का, आम्ही विश्वासानं एकमेकाच्या बरोबर सहजीवन जगू शकतो का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याची गरज आहे माणसाला आणि ती गरज बुद्धानं अचूक शब्दामध्ये शिकवलेली आहे. कुठल्याही धर्माला हे सत्य कधी सापडलेलं नाही. काही लक्षात आपल्याला? म्हणून सारे धर्म आणि त्यामधली शिकवण एकसारखी असं समजू नका. इतर धर्मामध्ये सांगितलेलं शील त्याचा अर्थ वेगळा आहे, त्याला काही मर्यादा आहेत, त्याच्या पाठीमागे काही वेगळा हेतू आहे. कुठल्या तरी अज्ञात शक्तीला, अज्ञात देवाला प्रसन्न करण्याचा आणि तो प्रसन्न झाल्यावरती आपल्या स्वतःला मेल्यानंतर स्वर्ग वगैरे लाभण्याचा, असं काहीतरी ज्याला सेंडा बुडखा नाही अशा प्रकारचा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. परंतु बुद्धाच्या ह्या शिलाचरणाचा उद्देश मात्र वेगळा आहे, सदाचरणाचा उद्देश वेगळा आहे की आत्ता इथे जगत असताना ज्यांच्या सहवासामध्ये मी जगतो, ज्यांच्या बरोबर मी राहतो, त्यांच्या विश्वासास पात्र राहील आणि आम्ही एकमेकाशी आपुलकीनं समजून उमजून एकमेकाला लक्षात घेऊन त्यांच्या साऱ्या गोष्टींची पर्वा करून एकमेकाशी सामंजस्य जीवन जगू शकतो. हे आम्हाला या जीवनामध्ये शक्य आहे आणि ते करण्यासाठी सदाचाराची गरज आहे. हा बुद्धाचा सदाचार आहे. फार वेगळी गोष्ट आहे. इतर धर्माच्या सदाचाराची तुलना बुद्ध धर्माशी होऊ शकत नाही. काही लक्षात आलं? उदाहरणार्थ इस्लाममध्ये एखादा मुसलमान दुसऱ्याला आपला बंधू मानेल, त्याच्याशी तो माणुसकीनं वागण्याचाही प्रयत्न करेल, पण ज्याला इस्लाम कबूल नाही त्याच्याशी कसा वागेल? ते बंधुत्व त्याच्याशी असणार नाही. अरे हा तो फरक आहे, हा काफीर आहे. त्याची भावना बदलेल, त्याची नजर बदलेल, त्यावर त्याचा विश्वास राहणार नाही, तो त्याच्याशी अविश्वासानं वागेल. काही लक्षात येतं? त्यामुळं तत्व आहे तिथे, पण त्या तत्वाचा अर्थ मर्यादित झाला, संकुचित झाला. ते सार्वत्रिक नाही, युनिव्हर्सल नाही. आणि बुद्धानं जे सांगितलं ते सार्वत्रिक आहे, ते युनिव्हर्सल आहे. कुठलाही बौद्ध मनुष्य दुसऱ्या कुठल्याही धर्माच्या माणसाकडे पाहताना तो एक मनुष्य आहे, माझ्यासारखा मनुष्य आहे, त्याला सुखानं जगायचं आहे, मला सुखानं जगायचं आहे. मनुष्य म्हणून आमच्यामध्ये काही भेद नाही, आम्ही एकसारखे आहोत. त्याचा विश्वास वेगळा आहे, त्याचं मत वेगळं आहे, त्याची समजूत वेगळी आहे. बस एवढाच फरक आमच्यामध्ये आहे. काही लक्षात आपल्याला? त्यामुळे तो माझा विरोधक आहे, माझा वैरी आहे हा विचार डोक्यामध्ये नाही. त्याची समजूत वेगळी आहे, त्याचा विचार वेगळा आहे, त्याची मान्यता वेगळी आहे. बस एवढाच फरक आहे. बाकी मनुष्य म्हणा मी एकसारखे आहोत. आणि तो कसाही वागो, मी मात्र त्याच्याशी माणसासारखाच वागणार. ही जी बुद्ध धर्माची ताकद आहे याची आज मनुष्य समाजाला गरज आहे, सर्व मानवजातीला गरज आहे. ही गरज दुसरा कुठलाही धर्म पूर्ण करू शकत नाही. ते लक्षात आपल्याला? आणि ही अशी ताकद आहे की ज्या बळावरती जग जिंकलं जाऊ शकतं. जगातला सर्वात जुना धर्म बुद्ध धर्म मानला जातो.
2,500 वर्षांची परंपरा या धर्माला आहे. इतका जुना धर्म दुसरा नाही. जो काही ज्यू धर्म स्थापन झाला आहे तो तितका जुना आहे की नाही ते मला नेमकं सांगता येणार नाही, परंतु ख्रिस्ताचा जन्म तर केव्हा झाला ते आपल्याला माहीत आहे. आता ख्रिस्ताच्या जन्माला 2018 वर्ष होत आहेत. म्हणजे ख्रिश्चन धर्माचं आयुष्य आपल्याला माहीत आहे. ज्यू धर्म त्याच्या अगोदरचा आहे, तर किती अगोदरचा आहे ते मलाही माहीत नाही, मी जरा विसरलो ते सारा. परंतु ज्ञात असणारे धर्म यामध्ये बुद्धाचा धर्म मात्र सर्वात जुना आहे, ज्याला 2500 वर्षाहून अधिक कालखंड गेलेला आहे. आणि त्यातूनही जर बुद्ध धर्मातलं रथविनीत सूत्र आपण बघितलं तर त्या सूत्रामध्ये बुद्धानं स्वतः सांगितलं आहे की हे गौतम बुद्धाचं युग आहे आणि या अगोदरही अशा प्रकारे बुद्ध होऊन गेलेले आहेत. आणि तशा प्रकारे बुद्ध झाल्याचा एक पुरावा आपल्याला इतिहासात सापडतो. तो अशोकाच्या काळामध्ये कनक मुनी बुद्धाच्या स्तूपाचं अशोकानं पुनरुज्जीवन केलेलं होतं असा पुरावा आपल्याला अशोकाच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतो की कनक मुनी नावाचा बुद्धाच्या अगोदर झालेला होता आणि त्या कनक मुनीचा स्तूप त्या काळामध्ये अस्तित्वात होता आणि त्याचा जीर्णोद्धार राजा अशोकानं केलेला होता. हा ऐतिहासिक पुरावा आहे. त्यामुळं बुद्ध धर्म हा अतिप्राचीन आहे, त्याबद्दल ती मात्र शंका नाही. आणि तो माणसाच्या सुखाशी दुखाशी इतका एकनिष्ठ आहे, इतका प्रामाणिक आहे की माणसाला त्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्धच झालेला नाही आजपर्यंत. आणि मग आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये सुद्धा लोकांना बुद्धाची ओढ लागते, बुद्धाची गरज वाटते, बुद्धाशिवाय पर्याय नाही असं जगाला आजही वाटतं. हे वैभव बुद्ध धर्माचं, ही बुद्ध धर्माची महती, ही बुद्ध धर्माची उपयोगिता, आपल्या स्वतःसाठी त्याचा असणारा एवढा फायदा हा समजून घेण्यासाठी जर बाबासाहेबांचे अनुयायी तयार नसतील तर त्यांना काय म्हणायचं याचा विचार आता आपण करायचा आहे. यापेक्षा अधिक बोलण्याची काही गरज नाही. आपण इथेच थांबूया. जय भीम.